माझा ट्रेडिंग चॅनल फ्रेंड्स. आज तारीख आहे 2 जुलै 2024 आणि मंगळवार होता आज आपण 2 ट्रेड घेतले होते. आज आपल्याला लॉस झाला दोन्ही ट्रेडमध्ये. सुरुवातीला लॉस दाखवतो तुम्हाला. एका ट्रेडमध्ये आपल्याला 748 रुपये लॉस झाला आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये 336. आजचा टोटल लॉस आपला हा 1084 रुपये आहे आणि आपला आजचा हा कंटिन्यू तिसरा दिवस आहे लॉसचा. जसं की तुम्हाला सांगितलं मी 10मधून 7 वेळेस आपण रॉंग राहणार आहोत, करेक्ट राहणार आहोत आणि 3 वेळेस आपल्याला लॉस घ्यावाच लागणार. आणि ट्रेडिंगमध्ये असा पण टाईम कंटिन्यू येत राहतो फ्रेंड्स. कंटिन्यू काही दिवस आपले लॉसेसमध्ये जाणार, पण आपला लॉस हा लिमिटेड असायला हवा. आपण सुरुवातीच्या 2 दिवसमध्ये जो प्रॉफिट बनवला होता त्यापेक्षा लॉस हा 3 दिवसाचा कमीच आहे. आणि अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आपण आपले रूल्स फॉलो करायला आहोत. लॉस होणं हे एक ट्रेडिंगचा पार्टच आहे, त्यामुळं याचा इफेक्ट आपल्या सायकोलॉजीवर काय होणार नाही. उद्या आहे बुधवार आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, तर उद्या ट्राय करूयात 3 दिवसाचा लॉस एकाच ट्रेडमध्ये कवर करण्याचा, प्लस चांगला ट्रेड पकडण्यासाठी. तर तुम्हाला चार्टचं सांगू थोडंसं आज काय झालं काय नाही. टाईम झाला आहे 3:26 आणि मार्केट क्लोज होईल थोड्याच वेळात, 4 मिनटात. आज तारीख होती 2 आणि मार्केट या लाल कॅन्डलमध्ये ओपन झालं होतं आणि हा ट्रेड आपल्याकडून मिस झाला फ्रेंड्स. 52,500 पोट. मला यायला थोडा उशीर झाला, थोडं रानात काम होतं आणि त्यामुळं हा 8-9 हजार प्रॉफिट मिस झाला आपल्याकडून. तर हे एक आज रॉंग झालं थोडंसं, पण काही हरकत नाही. अशा ऑपॉर्च्युनिटी अजून येणार आहेत आपल्याला आणि आपण कॅप्चर करण्याचा ट्राय करूयात. हा खूप चांगला ट्रेंड होता फ्रेंड्स. 300-400 पॉईंटचा वन वे. त्यानंतर मार्केट थोडंसं साईडवेज राहिलं दिवसभर आणि सध्याला चालू आहे मार्केट 52,180च्या आसपास. तर पाहूयात उद्या खाली 52,000 हा एक सपोर्ट आहे. मार्केट कुठं ओपन होतं आहे यावर ठरवूयात आपण पहिला ट्रेड आपला. जर 52,000 ते 52,300 या रेंजमध्ये ओपन झाल्यानंतर खाली ब्रेक केलं तर आपण पुढे घेणार आहोत उद्याचा पहिला ट्रेड. तर पाहूयात उद्या. सो थँक्यू.